नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि सुरुवातीला महत्त्वाची बातमी. भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीमध्ये 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. रुग्णालयामध्ये आग नियंत्रक यंत्रणाच नव्हती आणि ती बसवण्यासाठी मे महिन्यात भंडाऱ्यातून प्रस्ताव पाठवलेला होता, पण त्याची फाईल आजतागायत मंत्रालयातच पडू नये आणि यावरून फडणवीसांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. पीडित कुटुंबियांना 5 लाखांच्या ऐवजी 10 लाखांची मदत द्या अशी मागणी फडणवीसांनी केली. और ऐसे लोगों पर हत्या का गुनाह ही दाखिल होना चाहिए जो इसके लिए जिम्मेदार है। और मैं ऐसी मांग करता हूं कि पूरे महाराष्ट्र में ऐसे जितने हमारे हॉस्पिटल है उसका तुरंत फायर सेफ्टी ऑडिट होना चाहिए और उसमें जो कमियां उसको पूरा किया जाना चाहिए ताकि ऐसी घटना न हो। जो पेशेंट्स है, जो बच्चे मरे हैं, अब उनको तो हम वापस नहीं ला सकते, वो तो बड़ा दुर्दैवी है, लेकिन उनके परिवारों को 10 लाख रुपए का मुआवजा सरकार की ओर से दिया जाए, ऐसी मेरी मांग है। आमची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे सरकारी हॉस्पिटल्स आहेत त्यांचं तात्काळ फायर सेफ्टी ऑडिट केलं पाहिजे आणि त्या संदर्भात ज्या काही कमतरता असतील त्या पूर्ण करण्याकरता युद्ध स्तरावर कारवाई केली पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी है। परिजनों का कहना है कि जो स्टाफ था वो कम था, जो था वो शराब पी के था, जिस वजह से ये हादसा हुआ है और ज्यादा बच्चों की मौत हुई है अशी माहिती उपलब्ध झाली आहे। त्यामुळे जर या सगळ्या इन्स्ट्रुमेंट नव्हते तर इमारतीचं उदाहरण झालं कसं, हा सगळा प्रश्न महत्त्वाचा नाही। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की शेवटी नवीन नवीन वॉर्ड आपण उघडतो, त्याला नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट घेतो, पण हे सगळं करत असताना तुम्ही इन्स्ट्रुमेंट घेतले आणि फायर सेफ्टीचा जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो वर्षभर पडून राहतो आणि त्यानंतर अशी घटना होते, हे अक्षम्य आहे। तर यावरतीच राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही ऐकूयात। मागच्या 7 दिवसापासून रुग्णाचे नातेवाईक सांगताय की ट्रिपिंग चालू आहे, लाईन फ्लक्च्युएशन होत आहे, फ्लक्च्युएशन मोठ्या प्रमाणावर आहे, तरी लक्ष देत नाही आणि घटना ही सदोष आहे। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले, पण चौकशी किती दिवसात करणार आहे? 7 दिवसात करणार आहे का नाही? 7 दिवसात केंद्र आणि राज्याच्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मार्फत चौकशी केली पाहिजे आणि 7 दिवसात केली पाहिजे। आणि 7 दिवसात जर चौकशी केली नाही तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल। आज आम्ही काही राजकारण करणार नाही, आम्ही आज कुठलंही त्या ठिकाणी एवढीच मागणी करणार आहे की या घटनेची तात्काळ चौकशी उच्चस्तरीय करा। 5 लाख रुपयांनी होणार नाही, 10 लाख रुपये दिले पाहिजे, कारण प्रचंड वाईट परिस्थिती आहे। शेतकरी शेतमजूर आहेत, त्याच्यावर फार मोठी वाईट परिस्थिती आली आहे आणि रुग्णाचे नातेवाईक मला सांगतायत की आम्ही तक्रारी करतो 8 दिवसापासून की फ्लक्च्युएशन होत आहे। रुग्ण कल्याण समिती सांगताय की 8 मे 2020 ला डेप्युटी डायरेक्टरचा प्रस्ताव गेला, पण त्याच्यावर काही होत नाही आहे आणि म्हणून ही घटना सदोष मनुष्यवधाची आहे। 7 दिवसात चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही मागणी आमची आहे। जर चौकशीमध्ये कोणी दोषी आढळलं तर, आणि अशा प्रकारच्या हायरिस्क बिल्डिंगमध्ये हे काही 8 मे 2020 चा उपसंचालकाचा प्रस्ताव काही गार्डन बनवायचा नव्हता, प्लेग्राऊंड बनवायचा नव्हता। एका हॉस्पिटलच्या हायरिस्क इमारतीमध्ये जिथे मुलं आयसीयू मध्ये असतात, त्या मुलाचं वजन कमी असतं, त्या मुलांना ठेवण्यात येतं, त्या बिल्डिंगचा प्रस्ताव जातो आहे आणि सरकार काहीच करत नाही आहे आणि आता सांगतात चौकशी करू, 5 लाख रुपये देऊ। हे चुकीचं आहे। माझी मागणी आहे की तात्काळ 7 दिवसात चौकशी करा। तर भंडाऱ्यातली घटना ही अतिशय दुःखद आहे आणि चौकशीचे आदेश दिलेले आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे। भंडारा जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत। या चौकशीमध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कडक कारवाई त्या निमित्तानं राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल। आता ही आग शॉर्ट सर्किटमध्ये लागली की तिथला एसीच्या प्रॉब्लेम काही लागली, याची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण चौकशी व्यवस्थित होईल याची मी आपल्याला खात्री देतो। आणि या दुर्घटनेमध्ये जे लहान बालक मृत्युमुखी पावलेत
त्यांच्या परिवाराच्या त्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत. दरम्यान या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्याच्यामध्ये 10 बालकं जी ह्याच्यामध्ये दगावली त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयाचे मदत ही त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि ही घटना कशामुळे घडली याबद्दलची तातडीनं चौकशी करण्याचे आदेश देखील दिले गेलेले आहेत. वास्तविक त्याच्यामध्ये 7 बालकं बचावलेली आहेत आणि तिथं सतत 24 तास ऑन ड्युटी कुणीतरी थांबायला पाहिजे होतं. तर रात्री कुणाची ड्युटी होती, कुणाची जबाबदारी होती, कारण हे अतिशय धक्कादायक अशा प्रकारचं घटना आहे आणि त्याचं दुःख सर्वांनाच आपल्याला सगळ्यांनाच त्या ठिकाणी आहे. मुलांच्या आईवडिलांना देखील हे दुःख पेलण्याची सावरण्याची परमेश्वराची प्रार्थना करतो. नाही हो का, आता कुणाच्या कार्यकाळात सुरू झालं काय झालं हे बघण्याच्या पेक्षा आत्ताच्या काळामध्ये तिथं शॉर्ट सर्किट झालं का आणखीन काय झालं, कशामुळं पहाटे 2 वाजता हे साधारण घडलेलं आहे. त्याच्यामध्ये बहुतेक ज्यावेळेस एखादी आग लागते आणि त्याच्यातनं धूर ज्यावेळेस होतो त्या धुरामध्ये बऱ्याचदा गुदमरून माणूस त्या ठिकाणी दगावतं. अशा प्रकारचे आपल्याला पाठीमागच्या काळातले अनुभव आहेत. परंतु ही छोटी छोटी बालकं होती, त्यांचे आईवडील वगैरे सगळे तिथं होते आणि ते त्यामध्ये रात्रीच्या वेळेस तर कुणी बाकीच्यांनी तिथं जाण्याचं कारण नव्हतं. पण तिथं ऑन ड्युटी 8-8 तासाच्या ड्युटी असतात, कधी 12-12 तासाच्या ड्युटी असतात आणि त्याच्यामध्ये रात्रीच्या ड्युटीच्या वेळेस जे कोणी असायला पाहिजे होतं ते का नाही, त्याच्यावर त्यांना त्या ड्युटीवर आहेत का नाही याबद्दलची जबाबदारी कोणाची होती, मग ती जबाबदारी ज्यांची होती त्यांनी त्याच्यामध्ये काय लक्ष दिलं, ह्या सगळ्याची शहानिशा त्या ठिकाणी केली जाईल आणि जो दोषी असेल त्याच्यावर अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई पण केली जाईल. तर या आगीमध्ये 10 बाळांचा हकनाक जीव गेला. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. न्यूज 18 लोकमतनं काही सवाल यावरती उपस्थित केलेत, ते पाहूयात. अतिदक्षता विभागातील सीलिंग हे नेमकी कशाची होती, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. वायरिंग होती ती कॉपर कोटिंगची केली होती का, ही वायरिंग ॲल्युमिनियमची होती का, हा देखील एक सवाल आहे. अतिदक्षता विभागामध्ये लावलेले पडदे हे नेमके कसले होते, रुग्णालयाचं फायर ऑडिट झालेलं होतं का, आग लागली तेव्हा तिथे एकूण किती कर्मचारी उपस्थित होते, अशी दुर्दैवी घटना घडू शकते याची कल्पना तरी होती का, असे सवाल न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केलेत. आता पुढे वळतोय. छोटी मुलं अशी काही अफलातून गोष्ट करतात की याची मोठी माणसं कल्पना देखील करू शकत नाहीत. त्यांची हिंमत, त्यांचं ध्येय अगदी जबरदस्त असतं. इतकंच नव्हे तर त्यांच्या आशा आकांक्षा या पर्वतासारख्या उंच असतात. त्यांच्या या ध्येय प्राप्तीला सॅल्यूट करण्यासाठी न्यूज 18 घेऊन येते एक अनोखा शो, ज्याचं नाव आहे बायजूस यंग जीनियस. या बायजूस यंग जीनियस मध्ये संपूर्ण देश मुलांचं कौशल्य पाहणार आहे. मग त्या मुलांचं वय छोटं का असेना, त्यांचं वय लहान असलं मात्र झेप मात्र मोठी आहे. मग ही मुलं कोणत्याही शहरामध्ये, कोणत्याही महानगरात किंवा कोणत्याही भागातली असू देत, ती आपल्या बुद्धीनं आणि वेगळ्या अंदाजानं जगाला चकित करतील. तर हा खास कार्यक्रम आम्ही तुम्हाला 16 जानेवारीपासून दाखवणार आहोतच, मात्र त्यापूर्वी आम्ही तुम्हाला काही खास आणि कमालीच्या मुलांना दाखवणार आहोत. आज आपण पाहणार आहोत उत्तर प्रदेशातील आजमगड इथल्या 13 वर्षीय अंशुमनची करामत. अंतराळामध्ये झेप घेणं हे अंशुमनचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यानं अंकांची दोस्ती केली आहे. इयत्ता 5वी मध्ये शिकणारा अंशुमन हा सायन्स ऑलिम्पियाडमध्ये जगात 2ऱ्या स्थानावरती आहे.
आजमगढ़ के अहरोला कस्बे में रहने वाले 13 साल के अंशुमन के सपने अंतरिक्ष जितने ऊंचे हैं। वो एस्ट्रोनॉट बनकर अंतरिक्ष में जाना चाहता है ताकि वहां से अपना देश देख सके। क्या एम क्या है? एस्ट्रोनॉट। पिता पुलिस में है तो माँ प्राइमरी स्कूल की टीचर है। सामान्य परिवार में पला बढ़ा अंशुमन हर इम्तिहान में अव्वल आता रहा, लेकिन जब उसने 2019 में साइंस ओलंपियाड फाउंडेशन यानी SOF में पूरी दुनिया में दूसरा नंबर हासिल किया तो परिवार और कस्बा दोनों चमक उठे। मम्मी मुझे पढ़ाती हैं, मैथ्स, साइंस, जीके जितने भी सब्जेक्ट्स दिए गए हैं सब पढ़ाती हैं, और पापा जब आते हैं तो मुझे हिंदी पढ़ाते हैं और इंग्लिश। चिल्ड्रन कॉलेज में 5वीं क्लास में पढ़ने वाले अंशुमन ने पहली बार 2011 में ओलंपियाड में हिस्सा लिया और 99.99% मार्क्स पाए। 2017 में तो 100% और 2019 में मैथ्स में 99.99, साइंस में 99.98 और जीके में 100% मार्क्स हासिल कर दुनिया में सेकंड रैंक हासिल की। अंशुमन को SOF ने विशिष्ट प्रदर्शन का सर्टिफिकेट भी दिया। When I am a small kid, I see all the things which are related to space, so I am inspired to become an astronaut. अपनी माँ की आंखों का तारा है अंशुमन। माँ उसकी बलाएं लेते नहीं थकती। ऐसा फील होता है कि इसका फ्यूचर ब्राइट होगा और हम चाहते हैं कि वो जो बनना चाहता है वो बने। बचपन से ही वो क्यूरियस था। I am proud of you, my son. बेटे के तेज दिमाग का कायल पूरा मोहल्ला भी है। पूरा मोहल्ला अंशुमन को दुआएं देता है कि उसकी वजह से गुमनाम सा ये मोहल्ला दुनिया के नक्शे पर नजर आया और देश का गौरव बढ़ा। ऐसे ही तो होते हैं वंडर किड्स, यानी कमाल के बच्चे। वो बच्चे जो अभावों में जीकर भी मेहनत और लगन से बनते हैं यंग जीनियस। तर खरंच ही मुलं कमाल आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारची कितीतरी धैर्यवान आणि बुद्धिमान मुलं आपल्या आसपास आहेत हे आपल्याला माहित देखील नसतं। तर अशा या बुद्धिमान आणि धैर्यवान मुलांचा अनोखा शो आणि मान्यवरांबरोबरची जुगलबंदी आपण न्यूज 18 वरती 16 जानेवारी पासून पाहू शकणार आहात। बायजूस यंग जीनियस न्यूज 18 मराठीवर हा शो दर शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता आणि दर रविवारी सकाळी 11:30 वाजता तुम्ही पाहू शकणार आहात। आता पुढच्या बातमीकडे वळतोय। परभणी जिल्ह्यातील मुरुंबा इथे पोल्ट्री फार्ममध्ये मृत कोंबड्या आढळून आल्यानंतर प्रशासन सतर्क झालं असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं मुरुंबा गाव आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलंय। या ठिकाणी असलेल्या नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला असून काळजी घ्यावी असं आवाहन देखील जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलंय। काल मुरुंबा इथे पोल्ट्री फार्ममध्ये 600 ते 700 मृत कोंबड्या आढळून आल्यानंतर एकच खळबळ माजली होती आणि या कोंबड्यांना बर्ड फ्लू झालाय अशी अफवा असतानाच पशुसंवर्धन विभाग आणि प्रशासनानं पक्ष्यांचे नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवलेत आणि त्यांचे रिपोर्ट आल्यानंतरच हा नेमका प्रकार काय आहे हे समोर येईल असं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं। आणि त्यांनी त्या ठिकाणी सबंध पाहणी केली आणि त्या ठिकाणचे सॅम्पल्स घेतले। या सॅम्पलमध्ये त्यांनी एक मृत पक्षी घेतला, त्यानंतर काही स्वॅब घेतले आणि सिरम पण घेतलेला आहे आणि हे सगळं तपासणीसाठी त्यांनी पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये हे सॅम्पल्स पाठवलेले आहेत। त्याचा रिपोर्ट आणखी अवेटेड आहे। सकृतदर्शनी त्यांनी जी चौकशी केली त्याच्यावरून असं दिसून येतं की या पोल्ट्री बर्ड्सना जे खाद्यान्न दिले जात होतं त्या खाद्यान्न दिले जाण्यामध्ये काहीतरी फंक्शनल मालन्यूट्रिशनल प्रॉब्लेम आहे, म्हणजे वेळेवर खाद्यान्न दिले जात नव्हतं। त्यामुळे या कारणामुळे सदर पोल्ट्री बर्ड्स मयत झाले असतील अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे, परंतु नक्की परिस्थिती काय आहे ते आपल्याला सॅम्पलचा रिझल्ट उद्या सकाळी येईल, त्याच्यानंतरच कळेल। आणखी काही अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर।
ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. लोकल संदर्भातले अधिकार हे रेल्वे विभागाचे असतात, त्यामुळे संबंधित विभागाकडून निर्णय घेण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत. ऐकूयात. लोकलच्या संदर्भामध्ये शेवटी सुरू करण्याचा नाही करण्याचा हा रेल्वे विभागाचा अधिकार असतो. आपण टप्प्याटप्प्याने कोरोनाचं संकट ज्यावेळेस आपल्यावर आलं त्यावेळेस सगळं लॉकडाऊन आपण केलं. लॉकडाऊन केल्यानंतर टप्प्याटप्प्याने काहींना आपण काही जे नियम होते ते शिथिल केले गेले. आणि सोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.